आता पद्माकर कुलकर्णी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत, पण त्यापूर्वी एक सूचना सांगतो की या पुस्तकाची मूळ किंमत जी आहे ती 240 रुपये आहे, पण आज प्रकाशन असल्यामुळं हे पुस्तक फक्त 100 रुपयाला मिळणार आहे. बाहेर हे पुस्तक विक्रीसाठी ठेवलेलं आहे, तरी साहित्यप्रेमी रसिकांनी अवश्य ते विकत घेऊन या कवितांचा आनंद घ्यावा. पद्माकर कुलकर्णी महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे बालरंगभूमीचे कार्याध्यक्ष आणि सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख आहेत मसापो पुणेचे. त्यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. संगीताताई एखंडे यांच्या कवितेच्या प्रांगणात या पुस्तक प्रकाशनाला व्यासपीठावर असलेल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखेच्या अध्यक्षा, ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर श्रुतिश्री वडकबाळकर, जोहडकार, सोलापूरच्या जोहडकार, ज्येष्ठ साहित्यिका सुरेखाताई शहा, ज्येष्ठ अभिनेत्री वनमालाताई किनीकर, ज्यांनी आत्ता मनोगत व्यक्त केलं ते ज्येष्ठ कवी मारुती कटकधोंड, आमचे मित्र अभिराम सराफ. खरं म्हणजे आपणही आपल्या व्यासपीठाच्या समोर काही मान्यवर आलेले आहेत, त्यांचं नावं घेणं मी क्रमप्राप्त मानतो. डॉक्टर सुहास पुजारी ज्येष्ठ साहित्यिक, डॉक्टर शिवाजीराव कदम, शिवाजीराव देशमुख, नामा शिंदे, ज्येष्ठ कथाकार, पुस्तक प्रकाशनाचे प्रकाशक राजेंद्र भोसले, साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह आमचे गिरीश दुनाखे, वंदनाताई कुलकर्णी, सरिताताई कोठाडिया, अनेक मान्यवर आहेत की परिचित आहेत पण नावं माहीत नाहीत. आजच्या आघाडीच्या कवयित्री संगीताताई एखंडे मॅडम यांनी आपल्या कवितेच्या प्रांगणात या काव्यसंग्रहातून त्यांनी आपल्या प्रस्तावनात शेवटी असं म्हटलेलं आहे की कविमनाचा हळवेपणा शब्दातून व्यक्त होतो आणि कविमनाच्या भावनांना शब्दानेच मार्ग मिळतो. कविमनाची तगमग शब्दाने शांत होते, कविमनाचे दुःख शब्दातून वाटते. म्हणून त्यांनी हे पुस्तक आपल्या प्रेक्षा या नातीला अर्पण केलेलं आहे. नातीलाही त्यांनी आपल्या या काव्यसंग्रहामध्ये आणलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. कवितेच्या प्रांगणात या पुस्तकाच्या कवयित्री संगीताताई एखंडे यांच्या सर्वच कविता प्रबोधनात्मक वाटतात. त्यांच्या कवितांमध्ये जिवंत भावना आहेत. प्रेम कविता, सामाजिक, निसर्गाचं वेगळेपण सांगणाऱ्या, शिक्षणाचं महत्त्व पटवून देणाऱ्या आहेत. म्हणूनच त्यांच्या सर्व कविता त्यांच्या या पुस्तकरूपी कवितेच्या प्रांगणात फुललेल्या आहेत. त्यांच्या कवितेतून मिळणारा संदेश हा कवितेच्या मुख्य विचारावर आणि त्यांनी व्यक्त केलेल्या भावनावर अवलंबून असतो. तो वाचकाला विचार करण्यास प्रवृत्त करू शकतो, प्रेरणा देऊ शकतो किंवा एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल जागरूकता वाढवू शकतो. काही कविता प्रेम, दुःख, आशा आणि प्रेरणा यासारख्या भावना व्यक्त करतात, तर काही निसर्गाच्या सौंदर्यावर किंवा सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकतात. खरं म्हणजे या काव्यसंग्रहाला कवी मारुती कटकधोंड यांनी सुंदर अशी प्रस्तावना दिलेली आहे आणि ब्लरही दिलेला आहे. त्याच्या मागचा खूप सुंदर ते वाचण्यासारखं आहे. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अस्सल कविता लिहिणारे काही चांगले कवी आपल्यात आहेत. एखाद्या चांगल्या मालाला उठावच नसावा आणि तो दुर्लक्षित राहावा, तसे हे कवी आज संवेदनशील वाचकांच्या अभावी दुर्लक्षित राहिले आहेत का, असा प्रश्न या निमित्ताने पडतो आहे. नशिबाने काही थोडे संवेदनशील वाचक इथं विखुरलेले आहेत, म्हणून चांगली कविता आज जिवंत आहे, एवढाच दिलासा या निमित्ताने आहे. शेवटी जाता जाता एवढंच सांगेन की उत्तम कविता ही तीच असते ज्या कवितेमध्ये आशय समृद्ध असतो. जी कविता परत परत वाचावीशी वाटते ती कविता सर्वात सुंदर असते असं मला वाटतं. म्हणूनच मी म्हणेन, कवितेकडे इतकं सहजपणे पाहू नका, तिला समजून उमजून तिचं काळजाच्या कुपीत जतन करा. म्हणूनच कवयित्री संगीता एखंडे यांनी आपल्या काव्यसंग्रहातल्या सर्वच कविता अर्थपूर्ण लिहिलेल्या आहेत. या काव्यसंग्रहात अंदाजे
100च्या वर कविता आहेत, परंतु त्यांच्या प्रत्येक कवितेचा बाज वेगळा आहे. त्यांनी प्रत्येक कविता विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या आहेत आणि त्यांच्या बऱ्यापैकी कविता अंतर्मनाला भावणाऱ्या आहेत आणि त्या सर्वसामान्यांना समजतील अशा आहेत. संगीता एखंडे मॅडम यांच्या सर्वच कविता त्यांच्या कवितेच्या प्रांगणात दरवळत राहतील अशा मी या निमित्ताने शुभेच्छा देतो. आणि मला या निमित्तानं बोलवलं, माझं मनोगत व्यक्त करायला लावलं, त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद पद्माकरजी.